दर्शको, खरं तर रस्ते खूप चांगले झालेत, परंतु ते रस्ते चांगले होत असताना वाहनांचा वेग मात्र कमी झालेला दिसून येत नाहीत। आम्ही सध्या आमच्या ग्राउंड रिपोर्टच्या कामासाठी सांगोला मतदारसंघामध्ये जात असताना खर्डी गावाच्या जवळ जी काही पठाण वस्ती आहे, पटीकर वस्ती, या ठिकाणी वाहनांचा भीषण अपघात झाल्याचं दृश्य या ठिकाणी दिसते। आपण या ठिकाणी पाहिलं तर खरं तर 3-4 चाकी वाहनं एकमेकाला धडकलेत आणि त्याच पद्धतीनं पलीकडच्या बाजूला सुद्धा एक दुचाकी आहे, त्या दुचाकीचं यामध्ये नुकसान झाले। परंतु आम्ही बराच वेळ झाली तर थांबलोय, मात्र नेमका प्रकार काय झाला आहे, कसा झाला ते काही ती माहिती मिळत नाहीत। पण तत्पूर्वी आमच्या थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी ते जे काय स्थानिक रहिवासी आहेत पठाणच्या थोडं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतील की नेमकं काय झालं। चाचा रस्त्याच्या अलीकडे या थोडं 2 मिनटं, आणि नेमका हा भीषणाचा प्रकार नेमका काय झाला आणि कसा प्रसंग झाला। हे 2 गाड्या ज्या आहे रस्त्याच्या कडेला पंक्चर झाल्यामुळे उभा राहिले होते। पलीकडली गाडी स्विफ्ट आणि ही दुसरी एक गाडी, आणि ही गाडीचं नियंत्रण चुकल्यामुळं ह्या गाडीवर येऊन आदळलेले आहे। आणि ती मोटरसायकलवाला बी पंढरपूरकडनं येत होता, आणि ती काय झालंय म्हणून मदत करण्यासाठी उभा राहिलेल्या गाडीला ही गाडी एकदम बाजूला कशी आली? गाडी ही ह्याचं नियंत्रण चुकलं, हे म्हणजे ट्रॅक्टर त्या करताना नियंत्रण ओव्हरटेक करताना। जखमी किती झालेत काय माहिती? जखमी का कोण नाही, थोडं काचा उडून लागले। आणि त्या टू व्हीलरवाल्याला काही व्हायला लागलं नाही। काय झालं? किती लोक सगळी एवढे अपघातात एवढे अपघातात ह्याच्यात मला वाटतं 4 माणसं होते काय, आणि त्या दोन होते, 8 दुचाकी 9 माणसं जखमी झाले। जखमीला कुठे नेले की पुढे काय माहिती? पंढरपूरला हॉस्पिटलला नेले। पोलीस वगैरे कोण आलं होते? पोलीस रात्री मला वाटतं रात्री ह्याला आल्यानंतर त्याने 11-12 नंतर बघितलेला। ह्याच्यात हा अपघात झाला, मोठा आवाज आला असेल, तुमचे इथले वस्तीवरची लोक सगळे आले? सगळे लोक होते। नेमका कसा आवाज आला आणि कसं झालं? मोठा म्हणजे इतका मोठा भयानक आवाज होता ना, सगळी लोक घरात झोपल्यामुळे सगळे उठून आले। 10:30-10:30च्या दरम्यान झालेला आहे। आली सगळ्यांना जखमीला बाहेर काढून, सगळ्या जखमीला बाहेर काढून 108 ची गाडी बोलवली का? नाही, दुसरे वाहनात पाठवलेला। सगळे जखमी आहेत। तर एकंदरीत रस्ते चांगले झाले तुमचे, पण गतिरोधक वगैरे कुठं स्पीड गतिरोधक नाही। आमची मागणी एवढीच आहे की जिथं मोठी वस्ती आहे आणि गाव आहे तिथं गतिरोधक ही व्हायलाच पाहिजे। गतिरोधक पण त्यापेक्षा रस्ते चांगले, वाहन थोडं नियंत्रण सुटतं ही चांगले झालेत रस्ते, परंतु रस्त्याला स्पीड ब्रेकर नाही, त्याच्यामुळे बेफाम वाहन जाते ते। तर दर्शक, आपण पाहिलं असेल तर वाहनांचा जो काय वेग आहे तो वेगावर नियंत्रित राहत नाहीत। रात्रीच्या वेळी अपघात झाल्यानंतर ज्या काही तिथल्या परिसरातल्या ज्या वस्ती असतील ते माणुसकी नात्याने लोक मदत करतात, मात्र मदत जरी त्यांनी केली असेल तरी तुम्हाला प्राथमिक उपचार मिळतील, पण तुमचं जे खूप मोठं नुकसान आहे तुमच्या कुटुंबाचं असेल, तुमच्या परिवार असेल, ते नुकसान मात्र कधी भरून न निघणार असते। त्यामुळे वाहनं रस्ते जरी खूप चांगले झाले असले तरी मात्र वाहनांवरती आपलं नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर हे 3 वाहनांचे विचित्र अपघात झालेत, 4 चाकी चांगल्या गाड्या दिसतात त्यामध्ये। आपण ही जर गाडी बघितली असेल तर या गाडीचं एअरबॅग सुद्धा आपल्याला या ठिकाणी उघडलेली दिसून येते, मात्र एअरबॅग जरी उघडली असते तरी नियंत्रण जरी व्यवस्था असतं तरी आपल्याला ती वाहनं खूप मोठं नुकसान या ठिकाणी वाहनांचं दिसून येते। एकूणतरीच समोर ज्या गाड्या असतील, मला वाटतं ही सुझुकीची एक आहे, ती स्विफ्ट एक गाडी आहे, आणि या गाड्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होतं आहे। गाडी पंक्चर झालेली गाडी, एक 4 चाकी वाहन, रस्त्यावरती पंक्चर झालेलं वाहन, ते वाहन दुरुस्तीसाठी उभं राहिलं असताना या ठिकाणी हा अपघात होतोय। या ठिकाणी मात्र दुचाकी स्वारांची जी काही बघ्यांची गर्दी आहे नागरिकांची, ती गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते। त्यामुळे एकंदरीत तुमचं जे आयुष्य आहे ते खूप धावपळ जरी असलं तरी तुमचं जगणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपली काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी फोगारे, परिवर्तन न्यूज, खर्डी।